हा फलंदाज आपण पाहतोय. P1चं पहिलं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आहे वैभव दळवी. पहिला चेंडू फलंदाज प्रथमेश साडी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो चांगला फटका याने एक्झिक्यूट गेलाय. डीप मिड ऑन मध्ये क्षेत्रक्षेत्र थोडा त्या ठिकाणी फंबळ झालं, मात्र चेंडूला अडवलं गेलं. आज मात्र पंकज नाकवांचा आवाज मात्र जोरात येतावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सुपर हिटमध्ये दाखल झालेत आणि खऱ्या अर्थाने साखरच्या हार्दिक पांड्या आहेत. ते गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण आणि मास्टर माइंड आहेत. तर पहिला चेंडूची धाव मात्र या ठिकाणी आलेली आपण पाहिली. दहावीचा श्री गणेशा झाला. ही देखील मॅच डिवायडरचीच मॅच असणार आहे, कारण हारेल तो मात्र या स्पर्धेच्या बाहेर. दोन्ही संघ एक एक मॅच हारून एक एक मॅच जिंकलेत. चला जास्त वेळ घेऊ नका दादांनो, तुम्हाला विनंती करतोय. आणि त्यानंतर पुढची मॅच असणार आहे गन वॉटर स्पोर्ट साखर आणि त्यांच्या विरोधामध्ये रोनित अँड देव वॉरियर्स साखर या संघादरम्यान ही मॅच असणार आहे. वैभव गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. दुसरा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट झाला नाही. चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहिले स्ट्रेचक स्वतः त्या ठिकाणी जाईल पकडण्यासाठी. रुपेश धुरी आलेत आणि आज काय घडलंय. गोलंदाजी खऱ्या अर्थाने वैभव हाताळत असताना त्या ठिकाणी स्ट्राईकला जर पाहिलं कर्णधार होते विशाल राणे आणि एसटीच्या पाठीमागे जर पाहिलं तर कर्णधार जर पाहिलं रुपेश धुरी होते. मात्र कर्णधाराचा झेल कर्णधारानेच पकडला आणि एक महत्त्वाचा या ठिकाणी गडी मात्र गारद केला गेला. त्या शोधामध्ये वेदे विकेटच्या कारण मागच्या मॅचमध्ये आधीची जे मॅच पाहिली त्याच्यामध्ये विशाल राणे चांगला खेळ केला होता, त्याला मात्र त्याचा अडथळा दूर केला गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज. हो या ठिकाणी पहा अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय वैभव या गोलंदाजाचा. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी मला फलंदाज जर पाहिला तर अलोक कवळे आलाय. त्याला मात्र या ठिकाणी या पहिल्या चेंडूवरती थांबवलं गेलं. धावसंख्या जर पाहिली तर 1 बाद 1 असे नाजूक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळतोय. वैभव पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. हो या ठिकाणी बा फ्लायटेड चेंडू होता, अगदी समोर टाकला चेंडू, फलंदाजाला थांबवलं गेलं. तत्पर मात्र या ठिकाणी पहा शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये या ठिकाणी झेल चेंडूला अडवलं गेलं. कोणतीही एक धाव मात्र या ठिकाणी खर्च होतोय. धावसंख्या आपण पाहिली दुहेरी 2 धावसंख्या धावपळकावरती 1 बाद 2 ही धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोय. अगदी दुपारचं 17मध्ये आपण पाहतोय. काय सर्वांचं जेवण वगैरे झाले असेल, काहीचं जेवण शिल्लक राहिले असेल तर आपण जेवण करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा वैभव गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाजी हाताळण्यासाठी. अगदी शॉर्ट लेनचा चेंडू होता, पूल करायचं होतं मात्र फटका फसलाय आणि चांगलं झेल पकडलं गेलं. फलंदाज आणखीन एकदा आल्या पावले माघारी. करतोय 3 सेकंदाच्या आत 30 सेकंदाच्या आतमध्ये आपला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं हे बंधनकारक असणार आहे. अन्यथा जर आपण 30 सेकंदाहून अधिकचा वेळ घेतलात तर मात्र त्या ठिकाणी आपला फलंदाज या ठिकाणी बाद दिला जाईल. याची दक्षता देखील आपण घ्यायचं आहे. वेळेचं महत्त्व आपण जाणायचं आहे. मात्र या ठिकाणी पहा वैभवने काय केलं या षटकामध्ये. अगदी 2 महत्त्वाचे गडी बाद केलेत. एक चांगली या ठिकाणी सुरुवात आपल्या संघासाठी देत असताना एक चांगली या ठिकाणी रणनीती पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कर्णधार रुपेश धुरेच्या माध्यमातून 2 फलंदाज बाद झाले. धावा जर पाहिल्या धावपळकावरती 5 चेंडू जागी राहिला 2 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. याच्यानंतर होणारी मॅच असणार आहे गन वॉटर स्पोर्ट नाव साखर आणि त्यांच्या विरोधामध्ये रोनित अँड देव वॉरियर्स साखर या संघादरम्यान.
पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाले गोलंदाज अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना हा देखील फटका फसला गेलाय. नाही झाला चेंडू फळीचा व्यवस्थित मेळ क्षेत्ररक्षकांनी घेण्याचा प्रयत्न केला होता झेल, मात्र चेंडू हातातून निसटला गेला आणि या ठिकाणी पहा झेल सुटलं गेलं. पकडो कॅच जीतो मॅच. मात्र या ठिकाणी मात्र पहा 20 चेंडू 20वा झेल मात्र या ठिकाणी सुटला गेला आणि खऱ्या अर्थाने 50 झेल देखील या ठिकाणी या मॅचमध्ये पूर्ण झाले गेले. षटक क्रमांक पहिला संपला. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना एक टिच्चून आणि एक अचूक असा मारा या गोलंदाजाचा पाहायला मिळाला, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि 3 चेंडू डॉट आले. खऱ्या अर्थाने पाहिलं 2 फलंदाजांना ज्यांनी बाद केलं. P1चं हे षटक मात्र संपलंय. दुसरं षटक क्रमांक P2चं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जर या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर 3 क्षेत्र थर्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळणार आहेत. रुपेश धुरे या ठिकाणी पहा पहिला सामना हरल्यानंतर मात्र जी कमबॅक केलंय ना रुपेश धुरेने लाजवाब. अगदी आपण पाहिलं ज्या खऱ्या अर्थाने नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाला त्यांनी पराभूत केलं. उल्लेखनीय नाकवा यांचा मालकीचा संघ होता, त्यांना देखील या ठिकाणी पराभूत केलं. आज मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. बोटं फिरवली गेली आहे, फटका फसला गेला आहे. कवर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईडीस मिडऑफमध्ये आपण जर पाहिलं तर मात्र सिंगल धाव कंप्लीट केली गेली. टोटल या ठिकाणी पहा सहजरित्या या ठिकाणी 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसले. 5 धावा धाव फलकावरती. इथून मात्र तुम्हाला जर धावांचा या ठिकाणी आलेख पुढे घ्यायचा असेल ना तर मात्र या ठिकाणी चांगल्या दर्जाचा खेळ तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाज जर पाहिला देवांग आलाय, ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी राहिली देवांगची. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. पुलटॉसमध्ये चेंडू फटका पासला. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं स्वतः इष्टरक्षक आहे. तर मी विनंती करतोय पंच या ठिकाणी आपल्यालाच यायला लागेल. बिमर्स या ठिकाणी रेफर केले. बिमरसाठी नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न राहिला आहे, मात्र या ठिकाणी निर्णय थांबला गेलाय. एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय चांगल्या दर्जाचं या ठिकाणी आयोजन पाहायला मिळतोय. जी खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर अक्षी साखर प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या स्पर्धेचं आपण लीगचं जर प्रथम पारितोषिक पाहिलं तब्बल 50,000 रुपये आहे. कैलासवासी सुमन दत्तात्रय बुरांडे यांच्या स्मरणार्थ आनंद बुरांडे उपसरपंच अक्षी ग्रामपंचायतच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे तब्बल 30,000 रुपये सन्मान्य निखिलजी मयेकर यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं कॅश प्राईज आहे 20,000 कैलासवासी लक्ष्मी वासुदेव नाकवा यांच्या स्मरणार्थ वासुदेव नाकवा यांच्याकडून. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं जे कॅश प्राईज आहे 20,000 रुपये निखिलजी मयेकर यांच्या माध्यमातून. तर पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी आला की ही फेअर डिलिव्हरी आहे. योग्यरित्या हा चेंडू हाताळला गेला आणि फलंदाज देखील या चेंडूवरती बाद होणार आहे. तर पंकजी नाकवा आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे आहे. पंकजी नाकवा धक्का क्रमांक 3 मिळालाय. जी सुरुवात खऱ्या अर्थाने आपण पाहिलं वैभव या गोलंदाजाने केली होती तीच सुरुवात देवांगच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. धक्का क्रमांक 3 मिळालाय. देवांगने या ठिकाणी चांगली गोलंदाजी हाताळत असताना आपण पाहिलं तर या ठिकाणी थोडीशी अडचणीत वाढ झाली आहे. फलंदाजी करणारा संघ जर आपण पाहिला प्रीत 11 साखर संघाच्या या संघामध्ये थोडंसं आपण पाहिलं की फलंदाज मात्र बाद झालेत. देवांग पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालं. P2चं हे षटक हाताळत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ कॉट द बिहाइंड. फलंदाज आल्या पावली माघारी परतलाय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर.
पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, नंतर मात्र 3 चेंडूवरती 3 विकेट प्राप्त केले देवांगने. पहा, पहिला या ठिकाणी सामना हरल्यानंतर जी मुसंडे मारले खऱ्या अर्थाने रुपेश धुरी यांच्या संघानं. आबाळागा तो हा चेंडू देखील चांगला राहिला होता, सन्मानपूर्वक खेळून काढला. वाईडिस मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मात्र सिंगलच्या व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. 6 धावा धपळखावरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असणारा ह्या षटक क्रमांक 2 या षटकातील. देवांगने मात्र या ठिकाणी इतिहास रचला गेला, एक कीर्तिमान रचलं गेलं खऱ्या अर्थाने. जे हॅट्रिक प्राप्त केली, 3रा गोलंदाज ठरलाय. अगदी आपण पाहिलं जमिनीलगत मारायला फटका या ठिकाणी सिली मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू या ठिकाणी थांबवला गेला. मात्र 1 धाव रोखू शकत नाही, 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र आपण पाहिली 2 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावफलकावरती 5 बाद 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. काय या ठिकाणी पहा, अगदी क्रिकेटने या ठिकाणी रंग बदलवायला सुरुवात केली. क्रिकेट राजकारण सरडा कधी रंग बदलवेल नाही याचा नेम नाही, आणि तेच सातत्य या ठिकाणी पाहिलं ना खऱ्या अर्थाने देवांगच्या या गोलंदाजी स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अगदी या ठिकाणी गोलंदाजाने या फलंदाजांना पळो की सळो करून सोडलं. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी देवांगच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एका बाजूला आपण प्रीत 11 साखर या संघाला पाहतोय, तो खऱ्या अर्थाने धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय. आज मात्र या ठिकाणी धावांच्या शोधामध्ये पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने एखाद्या वाळवंटामध्ये एखादा वाटसरू पाण्याच्या शोधामध्ये फिरत असतो ना, त्याच पद्धतीने धावांच्या शोधामध्ये फिरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रीत 11 साखर या संघाचे फलंदाज. 5 फलंदाज बाद झाले. धावा पहिल्या धावफलकावरती 7 पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी रुपेश धुरी स्वतः कर्णधार सरसेनापती. ओहो, त्रिफळा दांडी वाकवली गेली, लेग स्टंपला उखडलं गेला. फलंदाज आणखीन एक मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती रुपेश धुरेने फलंदाजाला बाद केलं गेलंय. हो, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, अगदी व्हेरिएशन पाहायला मिळतोय प्रत्येक चेंडूवरती. आधीचा चेंडू जर पाहिला ना तर मात्र लेग स्टंपच्या दिशेला आपण पाहिला, जो लेग स्टंप उडवलं गेलं तर दुसरा चेंडूवरून पाहिला अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. म्हणजे प्रत्येक चेंडूत एक वेगळी रणनीती गोलंदाजाची पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका बसला, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट पाईन लेग मध्ये. मात्र या ठिकाणी पहा चेंडूने गती घेतली, चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्राच्या बाहेर. संघर्षाचा शंकनात करणारा संजीवनी चौकार. क्या बात है डीजे, धन्यवाद डीजे. मात्र या ठिकाणी पहा सुंदर गीत आपण ऐकलं की आपके आने से या ठिकाणी, आणि खऱ्या अर्थाने फलंदाजाने या ठिकाणी नशिबाचा चौकार आलाय. धावांची गरज होती नित्यांत, ती गरज पूर्तता पूर्ण करताना आपण पाहिलं. फलंदाज जर पाहिलं तर रोहित आहे. फ्लायटेड चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला. सिंगल तर धाव कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावेला देखील पलटले गेले. दुसरी धाव देखील कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी पहा. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना की आतापर्यंत मैदानामध्ये पाहिल्या 3 ह्या धावा मैदानामध्ये जर पाहिल्या तर
4 वेळा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. मात्र या ठिकाणी पहा, तुम्ही क्रिकेटला या ठिकाणी आळशीपणा देऊ नका. असं तुम्हाला वाटत असेल की आपण अर्धा संघ या ठिकाणी बाद केला आहे, महत्त्वाचे गडी मात्र बादून माघारे परतलेत. मात्र क्रिकेट एवढा फास्ट झालं आहे ना की शेवटचा फलंदाज येऊन देखील या सामन्याला वेगळी कलाटणी देऊ शकतो. म्हणजे तुम्ही या ठिकाणी क्रिकेटवरती चांगल्या दर्जाचा खेळ करणं गरजेचं आहे. पहा या ठिकाणी फटका पाठला, शॉट फाईन लेगमध्ये झेल होता, मात्र झेलापासून थोडासा दूर राहिला. चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी आपण पाहिलं दूरवर जात असताना मात्र बॅकअप त्या ठिकाणी किरण बोरांडेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तदनंतर मात्र या ठिकाणी पहा धावून पळून फलंदाजांनी या ठिकाणी धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या, त्या म्हणजे 2. टोटल स्कोअर पाहिला धावपळकावरती 16 धावा धावपळती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने पण पाहिले या ठिकाणी चांगली गोलंदाजी होत असताना मात्र तेवढा चांगला फटका देखील मारण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावांचा संघर्ष चालू झाला, धावा जमवण्याचा प्रयत्न या बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता झाले. षटक क्रमांक 3 देखील आपण पाहता जर पाहिलं ना तर मात्र समाप्त झालोय. या षटकाचा विचार केला तर मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती 16 धावा धावपळकावरती पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायची आहे, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. तत्पर आपण जाऊया डीजेकडे. डीजे पृथ्वीच्या माध्यमातून एक सुमधुर गीत ऐकूया. तीन षटकांचा खेळ संपला. 16 धावा धावपळामध्ये पाहायला मिळत आहेत. ज्या खऱ्या अर्थाने पाहिलं पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले, धावा खर्च केल्या गेल्या 3. दुसऱ्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद झाले, धावा खर्च केल्या गेल्या 4. तिसऱ्या षटकाचा विचार केला गेला, 9 धावा खर्च केल्या गेल्या आणि 1 फलंदाज मात्र बाद झाला. अशा पद्धतीने आपण पाहिलं 6 फलंदाज बाद होऊन मैदानाच्या बाहेर डगआउटमध्ये परतले गेले. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी वैयक्तिक आणि संघाकडनं 4थं षट घेऊन येते गोलंदाज देवांग, ज्याच्या माध्यमातून 3री हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. मात्र चला आपण पाहिलं स्ट्राईकला फलंदाज आहे रोहित ऑन द स्ट्राईकला आपण पाहतो. रोहितला राईट मोड द विकेटने मारा करतोय. फुलर लेनचा चेंडू होता, अगदी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये ज्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला, मध्ये चेंडूने दिशा बदलली गेली. जे वाईडिस मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होतं त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडूला अडवलं गेलं, तत्वर मात्र 1 धाव सिंगल कंप्लीट केली गेली. 17 धावा धावपळकरते आपण पाहायला मिळतोय. संघर्ष चालू आहे या मैदानामध्ये धावा जमवण्याचा आणि संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे क्षमता असते. मात्र रोहित पाटील आणि साईराज या ठिकाणी धावांचा संघर्ष चालू आहे. आधी लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, क्षेत्ररक्षक शॉर्ट लेगमध्ये तैनात होतं, धावा या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न राहिला. सिंगल धाव कंप्लीट गेली. 18 धावा धावपळकरते आपण पाहतोय. कमी धावसंख्येचा हा मॅच पाहायला मिळेल का, की इथून देखील मोठी धावसंख्या उभारणी घेऊ शकतो. रोहितकडे क्षमता आहे विस्फोटक खेळी करण्याची. देवांग अगदी पहा काय देवांगने या ठिकाणी आज मात्र आपल्या संघमालकाला कर्णधाराला या ठिकाणी खुश केलंय. जो त्याच्यावरती निर्णय सोपवलाय, तो काम ज्याच्यावरती कामगिरी सोपवले, एक साजेशी खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक चांगली कामगिरी खऱ्या अर्थाने देवांगच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावा मात्र या ठिकाणी थांबल्या गेल्या. धावांचा आता मात्र तुथव या ठिकाणी पाहिलं ना, दुष्काळ पडल्या की काय असं मात्र प्रश्न निर्माण झालेत. देवांग पुन्हा आता गोलच्या ट्रॅकवर लेटकट मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय, यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. तद्बर मात्र या ठिकाणी पहा धावून पळून सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी 20 धावा
धावपळकावरती पाहायला मिळतात. जी धावांची गरज आहे ती धावांची पूर्तता या ठिकाणी पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतो आहेत. या ठिकाणी लकी ड्रॉईचं देखील आपण पाहतोय भाग्यवान विजेत्यासाठी या ठिकाणी कुपन आहेत. खऱ्या अर्थाने स्पोर्टचं शूज आणि स्पोर्ट्स सायकल आहे. तर मी विनंती करू ज्यांना कोणाला या ठिकाणी लकी ड्रॉय भाग्यविजेता बनायचा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. कुपन खऱ्या अर्थाने 20 रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे. दिशाहीन चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर थोडंसं जर पाहिलं ना तर दिशा भरकटलेली पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल, परंतु काहीच एक वेगळं करण्याचा प्रयत्न राहिलं या गोलंदाजाचं. मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1ने पुढे सरसले. धावा जर पाहिल्या तर मात्र 1ने पुढे सरकत असताना 21 धावा आपण धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला आहे. या मॅचमध्ये कमी धावसंख्या पाहायला मिळते की काय असा देखील प्रश्न निर्माण राहिला आहे. हो, फ्लायटेड चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर बाहेर बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न. मात्र या ठिकाणी काय घडलंय पहा. नशिबाचा चौकार आलाय करा, मात्र क्षेत्ररक्षण या ठिकाणी चुकी केली. हा चेंडू अगदी सहजरित्या एखाद्या लहानग्या मुलाने देखील हा चेंडू अडवला असता. वाटीचे चौकार आल्यानंतर धावसंख्या पुढे सरसवताना आपण पाहिली. 25 धावा धावपळकामध्ये पाहायला मिळतात. देवांग पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर लेट कट मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण राहिलं आहे. दुसरी धाव घेत असताना मात्र तिसऱ्या पंचांना या ठिकाणी रेफर केलं. थर्ड अंपायरची मागणी केली गेली की हा फलंदाज सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही. दूध का दूध आणि पाणी का पाणी या ठिकाणी आपण पाहतोय. निर्णय थांबलाय. तिसऱ्या पंचांना रिपेअर केलं गेलंय. ऑन फील्ड डिसिजन द्यायचं आपण त्या ठिकाणी. नेट गेलेला आहे. चालेल दिसतोय. ना तिकडे आहे. नॉट स्ट्राईक. नॉट आउट. दिला नॉट आउट. 2 रन्स ना मग. तर सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये अगदी आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय फलंदाज. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 27 धावा धावपळकावरती. 6 फलंदाज बाद झालेत. 27 धावा आपण पाहिल्या धावपळकावरती. षटक क्रमांक मात्र 4 देखील संपलं. 4 षटकांचा खेळ पाहिला. 27 धावा धावपळते पाहायला मिळतात. तर मात्र षटक क्रमांक स्लॉकर अंतिम निर्णय षटक भूषण आलाय. ऑन द स्ट्राईकला फलंदाज साईराज. अगदी वाइट का दिखेगा. बंद आहे. साइड लाइन. रिटर्न क्रीज कुठला. रिटर्न ना. नाही साइड लाईन. साईडचं सांगितलं. साइड लाईन विकेटच्या इथे. चालू आहे. तुमची बघायला लागेल कारण आमची लाईव्ह चालू आहे. काय झालं आहे. लाईट सगळं आहे. लाईट आहे सगळं. काहीतरी झालं रोहित. हो रे आत्ता चाललो सकाळी. बाई अंगावर पडली पलट. वायरी कापल्या बोलते कुठते. उलटा आहे का.
तर निर्णय मात्र येतोय की हा चेंडू वाईटचा आहे. अतिरिक्त या ठिकाणी धाव मिळणार आहे. 28वा धपळकावरती. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहा धावा जमा करायच्या आहेत. पहिला चेंडू तर वाईट आलंय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. कॉट द बिहाइंड. क्रिकेटचा खेळ आहेच भारी, मात्र अशा खेळाडू वृत्तीमुळे आणखीनच तो भारी होतो, कारण पंचांचा निर्णय येण्याआधीच फलंदाज मैदानाच्या बाहेर.
सीमा फार आलाय संघर्षाचा शंख तर मी विनंती करतोय गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचे कर्णधार आणि रोनित अँड देव वॉरियर्स संघाचा कर्णधार चला आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. कारण आपल्याला मधल्या वेळेमध्येच म्हणजे पूर्वार्ध संपल्यानंतर जो मध्यांतर आहे त्यामध्ये आपल्याला नाणेफेकी सखोल करायचं असतं. तर चला मी विनंती करतोय गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार आणि रोनित अँड देव वॉरियर्स साखर संघाचे कर्णधार चला आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जास्त वेळ विलंब घेऊ नका. जे गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचे मालक आहेत रोनित अँड दैव वॉरियर्स साखर संघाचा कर्णधार चला आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. जे खऱ्या अर्थाने दुर्वेजी गण यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण या ठिकाणी पाहतो त्यांच्या मालकीचा संघ आहे. तर विनंती करतोय रोनित अँड दैव वॉरियर्स साखर संघाचा कर्णधार प्लीज आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आपणास विनंती करतोय भरपूर उशीर झालाय. ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय अक्षय साखर प्रीमियर लीग 2025 पर्व 4 ज्याचा आहे आम्हाला सर्वांना गर्व. जे दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आपण या साखर अक्षय गावामध्ये पाहतोय. खऱ्या अर्थाने ही 4 दिवस चालणारी क्रिकेटची पर्वणी 4थ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर असं हे चषक आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गावं वेगळी वाटा वेगळ्या व्यवसाय वेगळे पण मैदानावर मैत्री आणि एकतेचा जळवा मात्र एकच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थाने अक्षय साखर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर मी विनंती करतो चला रोनित अँड दैव वॉरियर्स संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलेत. दोन्ही संघासाठी या ठिकाणी होतो नाणेफेकीचा कॉल हवेत केला जातोय. नाणेफेकीचा कॉल खऱ्या अर्थाने जिंकलाय तो म्हणजे जर पाहिलं रोनित अँड दैव वॉरियर्स साखर या संघाने. तर प्रथमतः आपला निर्णय काय असणार आहे? मी फिल्डिंग करू. तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जे अक्षय साखर प्रीमियर लीगचं आयोजन केलं आहे 4थ्या पर्वामध्ये या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? हे आयोजन तर एकदम एकदम ओके आहे. म्हणजे सगळ्या मुलांचा हातभार आहे त्याच्यामुळे सगळ्यांचं शक्य झालं. त्याच्यामुळे आयोजन एकदम मस्त आहे. गन वाटत चला आपण प्लीज यायचं आहे. ते आयोजकांकडे आम्हाला सूचना आल्यात की खऱ्या अर्थाने लेजंड क्रिकेटर आपण बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळलात. आज मात्र या संघाबद्दल आपली रणनीती काय असणार आहे? त्यांना कमीत कमी स्कोअरमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ओके. तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जो गन वॉटर्स
साखर संघ आपण या ठिकाणी पाहतोय. आपण जर नाणेफेक जिंकला असतात तर प्रथमतः आपण असता क्षेत्ररक्षण. मग आता मात्र आपल्या बाटेला जर पाहिलं तर फलंदाजी आले तर किती धावांचं या ठिकाणी आपलं मानस असणार आहे. जास्तीत जास्त रन करू. तर खऱ्या अर्थाने आज आपला संघ मालक देखील या ठिकाणी खेळ करणार आहे. परंतु प्रमुख फलंदाज आपले कोण असणार की त्यांच्यावर जास्त विश्वास असणार आहे. दुर्वेश गण, रोहित फालके, राकेश, आकाश, शमिक, बरेच आहेत अजून. आणि खऱ्या अर्थाने जी आपण ही लीग पाहतोय आज खऱ्या अर्थाने आपल्या लेजंड क्रिकेटरने हा वारसा जपलाय. याच्या पुढे हा वारसा याच्या पुढे आपण सातत्याने चालू ठेवणार का? हो नक्की 100% मरेपर्यंत हा चालू राहील. ओके, विश बेस्ट ऑफ लक. टॉसबॉक्स न्यूज होतंय नाणेफेक जिंकले ते म्हणजे खऱ्या अर्थाने रोनित अँड दैव वॉरियर्स साखर संघाने त्याने निर्णय घेतला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा फलंदाजी पाचारण केलंय गन वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाला. जेथे आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये बदल होतोय. आवाज ऐकूया कपिल ठाकूर सर यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रदीप भोईर. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा या अक्षी साखर प्रीमियर लीग 2025 पर्व चौथेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. पहा, पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केलेले आहे. 41 धावांचं हे माफक आव्हान आहे, परंतु प्रत्येक मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी प्रीत 11 साखर संघ हा जाणला जातो आणि त्यासाठीच नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. फलंदाजाचं नाव अजून आम्हाला कळलेलं नाहीये. देवांग आलेला आहे. 41 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर विशाल राणे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल दुसरा चेंडू या ओव्हरमधील. स्टंप टू स्टंप बॉल आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. लगातारची ही दुसरी विकेट विशाल राणेच्या नावावर. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. मैदानामध्ये धुळीचं सावट निर्माण झालेलं आहे. वाऱ्याचा ओघ जसा जसा वाढतोय, संध्याकाळ जशी जशी होत आहे ते तसा वाऱ्याचा ओघ वाढत चाललेला आहे. इनिंगच्या सुरुवातीलाच विकेट प्राप्त केली गोलंदाजाने आणि लगातार 2 विकेट्स प्राप्त केल्यामुळे अगदी कंबरड आभाळमाया संघाचं मोडून काढलेलं आहे. लगातारच्या 2 विकेट्स, त्यामुळे मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट मोमेंटम असं म्हटलं जातं आणि लगातारच्या तिसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करेल का विशाल राणे पाहण्यायोग्य असणार आहे. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजीचा अवलंब केला. यावेळचा बॉल. यावेळचा स्टंप टू स्टंप यॉर्कर करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक चपलाईने चेंडू खाली आले होते. थ्रो फेकला. विकेट किपरच्या ढेंगा खालून गेला. तिथे क्षेत्ररक्षक धडपडलेत. फलंदाज धडपडलेत. बॉल थोडंसं क्षेत्ररक्षक चला रिलॅक्स. बाहेरच्यांनी जायची काही गरज नाही आहे. येस, थँक्यू बॉस. बघा काय सांगतायत. पाणी घेऊन आलोय. बघा असे काहीतरी प्रसंग झाले म्हणजे भांडण दोघांचं होतं आणि सोडवायला 50 जण जातात. सोडवत तर नाही. तू असं का बोललास, तू तसं का बोललास, तुला बोलायची गरज होती काय, असं सांगायला बरेच जण जातात. धीर द्यायला बरेच जण जातात, परंतु ते भांडण वाढतं. सो इथे भांडण झालेलं नाही आहे. इथे थोडंसं दुखापत झालेली आहे. आणि मी म्हणतो ना, बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती रहती. क्रिकेटच्या खेळामध्ये हे होत राहतं. कोणाच्या पायाला लागेल, कोणाच्या डोक्याला लागेल, परंतु दुखापत गंभीर होऊ नये हीच एक माफक अपेक्षा असणार आहे. त्यामुळे अगदी छोटीशी दुखापत असेल असं आम्ही या ठिकाणी समजतोय. रिलॅक्स व्हा. थोडीशी हवा मोकळी सोडा. कदाचित नाही 41 आहे टार्गेट. 41चं 40 झाले. 41चं टार्गेट आहे. बघा परेश ठाकूर पहिल्या चेंडूवर बाद झाले. त्यानंतर रुपेश धुरी अजूनही मैदानामध्ये आहेत आणि देवांग सुद्धा पहिल्या चेंडूवर बाद झालेत. भूषण मैदानामध्ये आलेत आणि भूषण कदाचित
दुखापतग्रस्त झालेत अजूनही मैदानामध्ये आहेत का? आहेत. येस, एकदा जोरदार टाळ्या भूषणसाठी झाल्या पाहिजेत. रुपेशसाठी झाल्या पाहिजेत. स्वतःचा संघाचा संघनायक आहे आणि 2 फलंदाज बाद झालेत. मैदानामध्ये थांबायचं आहे. ही जखम छोटी आहे, अशा जखमांना मी घाबरणाऱ्यातला नाही आहे असं सांगणारा तो प्रदीप सर या ठिकाणी प्रसंग होता. स्ट्राईक एंडला गेलाय. पंकज नाखवाचं सुद्धा कौतुक करेन मी. कालच्या दिवसामध्ये वॉटर बॉय म्हणून सुद्धा पाहायला मिळाला. आज मेडिकल किट किंवा त्या पद्धतीच्या गोष्टी मैदानात तो पोहोचवत असतो, त्याचं सुद्धा कौतुक असेल. त्याच्या पंकज नाखवासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, कारण पडद्यामागचे हिरो आणि त्यांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. स्टंप टू स्टंप बॉल फ्लेड केलंय, हलक्या हाताने खेळून काढले, संयमाने खेळलेत, कारण पहिली ओव्हर ही घातक आहे. स्वतः संघनायक ज्या वेळेला धारदार गोलंदाजी करतोय ना, त्या धारदार शस्त्रावर हात फिरवण्याची अगदी चुकी इथे मात्र रुपेश धुरी करणार नाही आहे. पहिला चेंडू प्लेड केलाय, स्वतःचा कॉन्फिडन्स थोडासा उंचावण्याचा प्रयत्न करतोय. बघा आत्मविश्वास कसा पद्धतीचा पाहिजे. आत्मविश्वास हा ॲटम बॉम्ब सारखा असतो, वाजला तर एकदम कडक, नाही तर जवळ जाण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडू प्लेड केलाय. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, त्यामुळे कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे. धावसंख्येमध्ये कोणती वाढ होत नाहीये. फक्त 1 धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा अंतिम चेंडू प्रगतीपथावर असणार आहे. पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक असा लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रामुख्याने आपण जर विचार केला ना तर स्टंप टू स्टंप गोलंदाजी ही होणार आहे. आडवा बाटने खेळायचा होता, स्क्वेअर कटचा फटका स्टंपला सोडून आधी अँगलने चेंडू बाहेरच्या दिशेला वळलाय, सुनीलच्या हातामध्ये जातोय. पहिल्या षटकाची समाप्ती. विशाल राणेची गोलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केलीत, विकेट्स मिळवल्यात त्यात 2 विकेट्स मिळवलेले आहेत. त्यामुळे आता हे सामन्याचं समीकरण पूर्णतः चेंज झालंय. प्रदीप सर, जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल्स 40 रन्स नीड टू विन. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. बघा AK स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे आमचे कॅमेरामॅन आहेत ना, त्यांचं सुद्धा मी कौतुक करेन. अगदी तहान भूक न हरपता या संपूर्ण उन्हामध्ये या ठिकाणी ते अगदी या संपूर्ण स्पर्धेची क्षणचित्र टिपण्याचं काम करतायत. त्यांचं सुद्धा मी कौतुक करेन. मैदानामध्ये टेक्निकल ज्या गोष्टी घडतात त्या अगदी स्वच्छपणे साफ पद्धतीने दाखवण्याचं ते काम करतायत. त्यांचं सुद्धा कौतुक असणार आहे. बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना त्या कव्हरेज करण्याचा त्यांचा अनुभव आहे आणि एक वेगळा अलिबागमध्ये एक्सपिरियन्स घेण्यासाठी ते आलेले आहेत. सो त्यांचं सुद्धा मी कौतुक करेन आणि त्यांना धन्यवाद देईन. ओव्हर नंबर 2 मध्ये सुजल बामजी आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या वेळेला धावसंख्येवर 1 धाव स्कोर कार्ड मध्ये अर्जित केलेली आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये, शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय ज्या वेळेला मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. विशाल राणेला 500 रुपये भारत बुरांडे यांच्याकडून विशाल राणे यांच्यासाठी जी ओव्हर टाकलेला 500 रुपयाचा प्राइज असणार. यावेळचा बॉल बघा, मिड विकेट रिझन मध्ये खेळलाय, मोठा फटका नाही आहे, कनेक्शन इम्प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक आलेत, पोहोचलेत चेंडू खाली, सिंगल येणार. 2 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाच्या प्रारंभीला. अगदी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना जर बांधून ठेवलं आणि त्याचमध्ये जर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार केला तर रुपेश धुरी या फलंदाजाला जर त्याच्या हातावर धुरी दिली किंवा त्याला आउट केलं तर गोलंदाजी करणारा संघ या मॅच मध्ये डोकं वर काढू शकतो. सुजल बामजी गोलंदाजी मार्कवर राईट हँड राऊंड विकेटने रुपेशच्या विरोधामध्ये. यावेळचा हा चेंडू दिशाहीन आहे. दिशाहीन गाडी भरकटलेली आहे आणि या वाईट बॉलचा इशारा येतोय. बघा बैलगाड्याच्या स्पर्धा तुम्ही सर्वांनी पाहिल्या असतील जवळून. जेव्हा गाड्या सुटतात तेव्हा गाड्या त्यांच्यावर कंट्रोल नसतं आणि त्या गाड्या इकडे तिकडे घुसत राहतात. म्हणजे मी या 1 ते 2 गटांचा विचार करतो, पहिल्या किंवा दुसऱ्या गटाच्या. त्या गाड्या घुसतात. बाकी शेवटच्या गटाच्या ज्या गाड्या असतात ना त्या अगदी सुरळीतपणे अगदी चालत असतात. यावरचा बॉल पहा, विकेट किपर कडून चुकी झाली. फाईनल क्षेत्ररक्षक आहे, हाताने अडवायचा होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय, बॉडीने अडवलाय बॉल, तो फेकलाय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक ते पोचले, तो बॉल पर्यंत फेकलाय. तोपर्यंत आपण पाहिलाय 1 धाव पूर्ण झालेली आहे. या एका धावेच्या मदतीने
धावसंख्येला एक आकार मिळालेला आहे, एका धावेचा आकार मिळालेला आहे. 4 धावा स्कोर कार्डवर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आभाळमाया कॉटेज अक्षी संघ ज्यांना जिंकण्यासाठी 41 धावांचं टार्गेट आहे. एक खराब सुरुवात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. चांगली गोलंदाजी होईल का? यावरचा स्टंप टू स्टंप गोलंदाजी केलेली आहे. क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज त्रिफळाचीत. तू चल सम्राट का होता आटा और आउट होने वाले बल्लेबाज को हम कहते हैं टाटा बाय बाय. थँक्यू. भारत बुरांडे आज आपला खिस्सा खाली करण्यासाठी आलेले आहेत. भारत बुरांडे यांनी सुजल बामजींनी ही विकेट घेतली आहे ना, त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलेलं आहे. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. यावेळचा बॉल पहा, बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दिमागदार, रुबाबदार, देखना, फॅब्युलस, फॅन्टास्टिक सिक्स. थँक्यू. किरण बुरांडे आल्यानंतर ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळताय ना, सांगतोय की जितके फलंदाज आउट झालेत ना, त्यांनी मला मागील मॅच मध्ये फलंदाजी जास्त करून दिलेली नाहीये. आता मला संधी मिळालेली आहे, त्याचं सोनं मी करणार. 6 धावसंख्येच्या मदतीने धावा झालेल्या आहेत. टोटल 10 धावा. यावेळचा बॉल स्लोवर वन, पिक करता आलेला नाहीये. बघा, तुमच्याकडे तुम्ही जर क्रिकेटच्या खेळामध्ये एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जर खेळत असाल ना, तर गोलंदाज काय करतोय, गोलंदाज कोणता चेंडू टाकतोय हे प्रिडिक्ट करण्याचं किंवा हे गेस करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असायला पाहिजे. मग तुम्ही कसं पिक करू शकाल? त्याची ऍक्शन पहा, त्याची हाताची मुवमेंट पहा, किंवा त्याने फिल्डिंग काय लावले ते पहा. मग तुम्हाला कळेल की गोलंदाज काय ऍक्च्युअली करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळचा चेंडू कशा पद्धतीचा असेल. लोवर फुल टॉस बॉल. इथे मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल येणार. 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. धावसंख्येमध्ये 1 ची वाढ आहे. 11 धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी चाललेली आहे. आता इक्वेशन तुमच्या समोर असणार आहे. 11 धावा तर झालेल्या आहेत. 18 मध्ये 30 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. चांगलं चाललेलं आहे दोनही संघांचं. अजूनही प्रत्येक संघ ज्या पद्धतीने शर्थीचे प्रयत्न करतोय ना, अगदी मी म्हणतो ना की अगर मुझे दर्द होता है तो मैं जिंदा हूं, अगर मैं जिंदा हूं तो मैं लड़ सकता हूं, अगर मैं लड़ सकता हूं तो मैं जीत भी सकता हूं. लढावं लागेल, कारण लढल्याशिवाय कोणतीच लढाई जिंकली जाऊ शकत नाहीये. मनामध्ये ज्या वेळेला संघर्ष निर्माण होतात ना, त्या मनामधील संघर्षावर तुम्ही मात करायला हवी आहे. त्या मनामधील संघर्षावर तुम्ही मात केलीत ना, तर या एवढे मोठे जे तुमच्या समोर उभे टाकलेले जे क्रिकेटच्या मैदानात संघर्ष आहेत ना, ते तुम्ही सहजरित्या पार करू शकता. जे मनामध्ये प्लॅनिंग आहे ती योग्य रीतीने अप्लाय करा. सहकार्यांची साथ लाभली तर सोने पे सुहागा. आता फिल्डिंग विस्तारलेली पाहतोय. ज्या वेळेला 2 षटकांची समाप्ती झालेली आहे, फिल्डिंगची विस्तारित रूप आपण जर पाहिलं तर शॉट थर्डमॅन आहे, शॉट फाईन लेग आहे, बिहाइंड द विकेट, विकेट कीपर स्वतः आहेत. त्यानंतर शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहेत, शॉट पॉइंट आहे, डीप कव्हर आहेत, वाईडिश लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहेत, काऊ कॉर्नर आहे, डीप मिड विकेट आहेत. त्यानंतर आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक मला डीप स्क्वेअर लेग मध्ये कदाचित हवा होता जर मी बॉलर असतो तर. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. आता किरण बुरांडे या फलंदाजाला थांबवायचा असेल तर शॉर्ट पिच बॉल टाकण्याची चुकी गोलंदाज करेल की नाही, हा प्रश्न मैदानामध्ये उपस्थित आहे. राईट हँड राऊंड विकेटने विशाल.
आडवा बॅटने खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. मी म्हटलो होतो त्या जागेमध्ये क्षेत्ररक्षक लावायला हवा होता. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर किरण बुरांडेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक तडाखा, षटकार. जय जय श्री राम बोलेगा आणि षटकार ठोकलाय. इस बेहतरीन मैच में मुझ पर काबू चाहिए, छोटा हो या बड़ा हो पर एक षटकार जरूर चाहिए असं सांगणारा तो फटका होता. धावसंख्येमध्ये 6ची मोठी वाढ झालेली आहे. 16 धावा रिव्हर्स टाकला, उलटा टाकला, बॅकअप दी हँड, स्लोवर वन, मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. किरण बुरांडेच्या खेळीला लागले नजर, मैदानाच्या बाहेर व्हावं लागेल हजर. फलंदाज बाद. अगदी मैदानावर काय प्रकार चाललेले आहेत ना त्याचं प्रेडिक्शन करणं आता आमच्या मुख्य मंचावर बसलेले जे सर्व प्रेक्षक आहेत ना त्यांना सुद्धा समजत नाही की ही मॅच काय चालू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. फलंदाज रोहन मुजावर हा फलंदाज आलेला आहे जो की तडाखेबंद फलंदाजी करू शकतो राईट हँड राऊंड द विकेटने. विशाल पुन्हा एकदा स्लोवर वन टाकलाय, बॅक ऑफ दी हँड. यावेळी लेग कटर बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा केर करणारा होता. बघा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा, हाडं मोडली तर ते दाखवू शकतात परंतु हृदयावरचे जे घाव आहेत ना ते घाव कधीच दाखवले जाऊ शकत नाही. मग तुम्ही कोणती टेस्ट करा, सीटी स्कॅन करा, MRI करा, MRI स्कॅन करा, काहीही करा परंतु ते दाखवता येत नाहीये. हे मनावरचे घाव आहेत ना ते घाव पुसले जाणार नाहीयेत. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. मी गोलंदाजी करणाऱ्या संघाला मी पुनश्च एकदा सांगतोय की 20 मिनिटांमध्ये 4 षटक हाताळायचे. विकेट किपर सुनील याची नोंद घ्यायची. प्लीज कोऑपरेट कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. थँक्यू. नवीन फलंदाज रोहन मुजावर स्ट्राइक एंडला आहे. विशाल राणेचा पहिला चेंडू ते बीट झालेले आहेत. यावळचा बॉल. हो अगदी म्हणजे सर आपण म्हणतो ना की शरीरापासून दूर ठेवायचं, विकेट घेण्याचा प्रयत्न करायचा नाहीये, फक्त डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून फलंदाजाला थोडंसं जे टेन्शन त्यांच्यावर आहे त्या टेन्शन मध्ये अजून वाढ करायची आणि इक्वेशनला थोडंसं आपल्या जवळ आणायचं, त्यांच्यापासून लांब न्यायचं असा प्रयत्न. यावेळचा बॉल. बघा रनअपला सुद्धा क्रिकेटमध्ये फार महत्व असतं कारण ज्या पद्धतीने आपण गोलंदाजाच्या पॉपिंग क्रीज मधून उडी मारून जेव्हा तो पावले मोजत येतो 10 पावले 7 पावले 8 पावले आणि ते धावत घेत असताना अंपायरच्या अगदी थोड्याशा जवळून या ठिकाणी पॉपिंग क्रीज मध्ये उडी मारतो. पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन मी त्या गोष्टीला कारण त्या रनअपला फार महत्व दिलं जातं. कारण पावलं नाही मोजली तर कदाचित नो बॉल पडण्याची संभावना असते आणि नो बॉल पडल्यानंतर सध्या क्रिकेटमध्ये फ्री हिट दिला जातो. सो तो सुद्धा एक इम्पॅक्ट पडतो. प्रत्येक गोष्टीला फार महत्व आहे. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाहीये. 17 धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर आहे. 3री ओव्हर चालू आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी आहे जिथे 4 विकेटचं पतन झालेलं आहे. 17 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2.5 ओव्हर. लास्ट बॉल टू गो. आडवा बॅटने खेळलाय, स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत ज्यांना आणलं होतं त्यांनी करून दाखवलंय. कॅच पकडलंय. फलंदाज बाद. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने लागली म्हणजे एक षटकार ठोकला होता किरण बुरांडे यांनी.
तदनंतरच्या काळामध्ये यस मी सांगतोय यस विकेट आली त्यानंतर सर्वच्या सर्व चेंडू डॉट आणि या ओव्हरमध्ये काय झालंय षटकार आणि 2 विकेट्स सो टोटल स्कोर 17 धावा 5 विकेट्स 41 धावा वाचवल्या जाऊ शकतात याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय एकदा गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लढवई वृत्ती त्यांनी दाखवलेली आहे ठीक आहे फलंदाजीमध्ये अपयशी झालं इट्स ओके आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये दुसरी संधी आम्हाला मिळालेली आहे आणि त्या संधीचं आम्ही सोनं करणार अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि इतिहासात या वर्षी नोंद करणार असं सांगणारी ही मॅच आहे यस 17 रन्स ऑन अ स्कोर कार्ड 12 बॉल 24 ची आवश्यकता रिक्वायर रन रेट 12 पर्यंत पोहोचलेला आहे आता ही ओव्हर फार महत्वाची आहे रुपेश स्ट्राईक एंडला आहे रुपेशच्या पाठमधून मोठे फटके पाहायला मिळालेले नाहीयेत रुपेश संथ गतीने क्रिकेट खेळतोय डोक्याला मार लागलाय त्यामुळे विचारांची गर्दी मनामध्ये अधिक दाटलेली आहे कदाचित हा सुद्धा विचार करत असतील की माझी बायको मला काय म्हणेल पुढे क्रिकेट खेळून देईल का या सुद्धा शंका कुशंकांना उदाहरण आलेलं आहे पण 12 मध्ये 24 बनवल्या ना तर बायको म्हणेल लागला ना पण करून दाखवलं घाम गाड़ावा लागेल पसीने से नहाना पड़ेगा वही आपके लिए अच्छा होगा 12 गेंदों में 24 रनों की जरूरत देखिए फ्लाइंग स्लिप में खिलाड़ी को मौजूद किया है गेंदबाजी की है मोर्चे पर खिलाड़ी गेंदबाज का नाम बताइए प्रथमेश जिस प्रथमेश ने कल के दिन बहुत अच्छी गेंदबाजी की थी आज वही प्रथमेश गेंदबाजी करने के लिए आए हैं विकेट कीपर सुनील का कान मंत्र लेकर इस बार फिर से एक बार रिवर्स डाली है मिड विकेट रीजन में गेंद को खेल दिया है एक टप्पा लेकर गेंद मैदान के बाहर 4 रनों के लिए चौका आया है पहली गेंद पर तो इक्वेशन चेंज हो चुका है 11 गेंदों में 20 रनों की जरूरत है इस बार फिर से एक बार आड़े बल्ले से खेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में ये गेंद टन टरा टन 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 टरा दिख गए हमें ब्रांड लारा ठान लिया 10 गेंदे 16 रनों की जरूरत है पहली 2 गेंदों पर 2 चौके चढ़ दिए हैं प्रथमेश को कुछ अलग करना पड़ेगा रुपेश के खिलाफ ये देखिए फिर से एक बार अलग करने का प्रयास था बल्लेबाज ने नॉन स्ट्राइक एंड पर जो बल्लेबाज थे उन्हें रोक दिया है रुकाया है क्योंकि पहली 2 गेंदों पर 2 चौके आने के बाद थोड़े से कॉन्फिडेंट हुए अच्छा गेंद था उसे सम्मान पूर्वक खेलना चाहते थे बल्ले और गेंद का अच्छा संपर्क नहीं हुआ था और कोई भी रन नहीं आया है 9 गेंदों पर 16 रनों की जरूरत है अभी भी मैच एक इंटरेस्टिंग स्थिति में है कोई भी जीत सकता है कोई भी हार सकता है देखिए क्या होता है तेज गेंद डाली है गेंद हवा में खिलाड़ी गेंद के नीचे ये कैच लपक लिया है रुपेश मैदान के बाहर विकेट पाने के लिए बहुत कुछ है खोने के लिए कुछ नहीं जीतने के लिए बहुत कुछ है पर हारने के लिए कुछ नहीं 5 कूपन प्रथमेशला ओके कल्पेश कडून 5 कूपन प्रथमेशला म्हणजे लकी ड्रॉचे कूपन नाही तर तुम्ही जेवायला जाल तर तसं जमणार नाहीये हमारे साथ साजिद सर हैं साजिद सर
तीसरे गेंद पर रन लेने का मौका था, वो रन क्यों नहीं लिया, यह प्रश्न मैदान में उपस्थित है। हर एक रन को उतना महत्व है, हर एक मोमेंट को उतना महत्व दिया जाता है। क्रिकेट इज ऑल अबाउट मोमेंटम। मोमेंटम शिफ्ट हुआ, यॉर्कर गेंद डाली, गेंदबाज ने अपना कॉन्फिडेंस थोड़ा अच्छा बनाया, अपने मन को अच्छा बनाया, अच्छा गेंद डाला, वो पिक नहीं कर सके और नए बल्लेबाज को मैदान में आना पड़ा है। नए बल्लेबाज का नाम वैभव है। वैभव क्या वैभवशाली बल्लेबाजी कर सकते हैं क्या, देखना पड़ेगा। ये देखिए बाहर की तरफ घुमाई, अच्छा गेंद डाला है। ऐसे देखकर आप पढ़ नहीं सकते, अपने उंगली की जादू दिखाई है और इस गेंद को भी विकेट कीपर के हाथ में सौंपा है। बिंदी गेंद की समाप्ति होती हुई आउटसाइड ऑफ स्टंप पर यहां गुडलैंड स्पॉट पर गेंद डाली थी, अच्छा पिक नहीं कर पाए और अच्छा गेंद डाला है गेंदबाज ने। रनों की संख्या कुल स्कोर कार्ड के ऊपर 25 रन 6 विकेट के नुकसान पर। आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बैक टू द बॉलर खेला था, सीधे बल्ले से गेंद गया लॉन्ग ऑन पर। दूसरी रन लेना चाहते हैं या यहां क्या हुआ, खतरे की घंटी बज गई थी। पहले थ्रो करेक्ट एंड पर आना चाहिए था पर वहां हुआ नहीं। ये पंचायत की प्रीमियर लीग साजिद सर होती है ना, तो वहां यही चित्र दिखाई देता है कि कुछ गलतियां होती हैं। आपको करेक्ट एंड पर आपका मैच में ध्यान होना जरूरी है। आप किस प्रकार खेलते हो, आपका ध्यान किस प्रकार है। अगर ये थ्रो स्ट्राइक एंड पर आता तो विकेट मिलता। अब देखिए चौथा ओवर समाप्त हो चुका है, रनों की संख्या कुल हो चुकी है 26 रन। जीतने के लिए 6 गेंदे 15 रनों की जरूरत। 6 गेंदे 15 रनों की जरूरत है। क्या ये बन सकता है, तो जी हां ये बन सकता है। क्या ये डिफेंड हो सकता है, तो जी हां ये डिफेंड भी हो सकता है। तो शायद देखिए हमारे इस मैदान के बाजू में जो पार्टी कर रहे हैं ना, वो भी अब उनका जो नशा है तो वो शायद उतर गया होगा, क्योंकि ये मैच दिमाग को घुमाने वाला मैच है। कहां मैच था, मैच कहां आया है। विकेट्स मैं कहता हूं अक्सर, गुलाब में काटे प्यार में चाटे, और क्रिकेट में विकेट का महत्व बहुत बड़ा होता है। अगर छोटा टोटल रहता है तो विकेट का महत्व उससे भी बड़ा होता है। अब 6 गेंदे 15 रनों की जरूरत और एक्सपीरियंस खिलाड़ी गेंदबाजी के मोर्चे पर आ रहे हैं। खिलाड़ी का नाम सुनील। देखिए 52 साल के ये खिलाड़ी है, 50 साल के। यस थैंक यू, 2 साल हमने बढ़ाए तो सॉरी फॉर दैट। चलो मैच को शुरुआत कीजिए, ज्यादा टाइम पास मत कीजिए। अंपायर के द्वारा एक विनती आई है कि 1 मिनट के अंदर ये ओवर शुरू होना चाहिए। हमें मालूम है ये मैच बड़ा इंटरेस्टिंग मूड में है। स्ट्राइक एंड पर खिलाड़ी कौन है, स्ट्राइक एंड पर वैभव है। क्या बना सकते हैं वैभव दड़वी, जिन्होंने अच्छी गेंदबाजी की थी। सुनील का सामना करना पड़ेगा। 6 गेंदे 15 रनों की जरूरत थी। वहां कैच क्या लपका है पॉइंट रीजन में, लाजवाब कैच हो तो मैच। कल्पेश पेरेकर, उन्हीं के लिए 100 रुपए का इनाम रोहित के द्वारा आया है, रोहित पाटिल के द्वारा आया है। तो कैश प्राइज यहां जीपे। 5 गेंदों में 15 रनों की जरूरत थी और ये देखिए दूसरा गेंद भी डॉट आता हुआ। मैच क्रिकेट की तरह रंग बदलता हुआ हमें दिखाई दे रहा है। सुनील ने अपना एक्सपीरियंस इस मैच में झोंक दिया है। एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर। प्रदीप सर अक्सर हम ये कहते हैं, पर यूज करने का मौका जब भी आता है ना, साफ यूज कर रहे हैं। ये फुल टॉस गेंद डाली है, बॉल हवा में, खिलाड़ी जब तक पहुंचेंगे 1 रन तो पूरा हो चुका है, दूसरे रन का प्रयास नहीं होगा। स्ट्राइक एंड पर खिलाड़ी हो गए। कौन है? स्ट्राइक कौन है? रश्मिन गुराव।
रश्मिन जगू, सॉरी रश्मिन जगू बंड्या, क्या बंड्या कर सकते हैं? पर सामने देखिए सुनील क्या बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। अगली गेंद आड़े बल्ले से खेलना चाहते थे, मिड विकेट रीजन में खेला है, ये बिल्कुल वाइड यॉर्कर डाली थी और ये देखिए खराब थ्रो फेंका है। गेंदबाज नाराज है कप्तान के ऊपर। 2 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ। इस 2 रन के साथ 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब जीतने के लिए कितने रन चाहिए? 12 रन। 2 गेंदे 12 रनों की जरूरत, क्या बन सकते हैं? आहा, अंपायर जी हमारे ऊपर पलटे हैं, 2 हाथ फैलाकर बता रहे हैं ये वाइड गेंद है। बहुत ज्यादा सफल हुए थे ये जरूर, पर जो पिच की लाइन थी उसके भी बाहर गेंद गई है। सो अंपायर जी ने व्हाइट बॉल का करार दिया है। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी आती हुई 2 बड़े स्ट्रोक लगाने ही पड़ेंगे। 11 रन 2 गेंदे। ये देखिए सुनील ने क्या बढ़िया गेंद डाली है। आहा, लाजवाब, बेमिसाल। यही करना पड़ेगा आपको अपने टीम के लिए। आपके टीम में अगर इस बड़े प्रतियोगिता में अगर खेलते हो तो आपके पास एक एक्सपीरियंस प्लेयर होना चाहिए। उन्हें सिचुएशन हैंडल करना वो जानते हैं और सुनील उसी प्रकार के खिलाड़ी है। इस बार अंतिम गेंद आड़े बल्ले से खेलना चाहते थे। प्रीति 11 साकर टीम सुपर 8 में जाने वाली चौथी टीम है। जोरदार तालियां बजाइए उनके लिए, क्या बढ़िया मैच निकाली है उन्होंने।